नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. कालच्या घटनांचा मी एकंदरीत आढावा घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये वांगचूक साहेब हे नेमके कसे तिथून पसार झाले, त्यांनी सांगितलं म्हणून त्यांना हलवलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं का? त्यांचं उपोषण कसं संपलं? आणि त्यांनी ताबडतोबीने एक पत्र लिहिलं की त्याच्यामध्ये ते सगळे पर्याय दिले, की बाबा अमुक, अमुक, अमुक लोकांनी जर का आम्हाला सांगितलं तर मी उपोषण मागे घ्यायला तयार आहे वगैरे, वगैरे. म्हणजे एकदा सोनम वांगचूक अ, यांनी माघार घेतली म्हटल्यानंतर इथे दिपके साहेबांची पाचावर धारण बसली. कारण हा सगळा जो अ, भार आहे तो आपल्या डोक्यावर आला याची त्यांना लक्षात आलं ते सगळं. पण दिपके यांच्या खांद्यावरती तो भार टाकला गेला नाही. म्हणजे कुठला भार हे लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही आंदोलन सुरू करता, त्यावेळेला दिपकेंच्या सोबत असलेली जी मंडळी होती, त्यांना काही आंदोलन करण्यामधला अनुभव नव्हता. त्यामुळे तिथे अनुभवी माणसं पोहोचली. आंदोलनजीवी, आंदोलन करते, पण ज्यांना आता चांगला 10-15 वर्षाचा अनुभव आहे आंदोलनाचा, असे आपचे नेते पुढे झाले. मग केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील, तुमचे संजय सिंग असतील, ही सगळी मंडळी कशी आघाडीवर होती. तुम्ही व्हिडिओ बघितले असतील. हिरिरीने पुढे जात होते आणि जणू काही हे आंदोलन म्हणजे आपचंच आंदोलन आहे, असा तुम्हाला भास व्हावा अशा पद्धतीने हे सगळेजण भाग घेत होते त्याच्यामध्ये. आणि दिपके साहेब तर आघाडीवर सुद्धा नव्हते. ते कुठेतरी मागे बसलेले होते. त्यांनी तर 1:30 वाजताच उपोषण सोडून दिलं. रस त्यांना कोणी पाजला माहिती नाही. हू वॉज दॅट जेंटलमन देअर? पण तो व्हिडिओ मात्र आला, की त्यांनी रस घेतला आणि उपोषण सोडलं. म्हणजे बघा तुम्ही आदल्या दिवशी वांगचुकना उचलून नेल्यानंतर हे धाय मोकळून रडले आणि आता उपोषण पुढे नेलं पाहिजे, असं कदाचित अनवधानाने बोलून गेले असतील, उत्साहात, अतिउत्साहामध्ये आणि त्यांनी उपोषण सुरू केलं. पण ते काय 24 तास सुद्धा टिकलं नाही. त्यांना रस घेऊन उपोषण सोडावं लागलं. पण ते झाल्यानंतर काय झालं हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरच्या घटना ज्या आहेत, त्या सगळं चित्र जे आहे ते वेगळं काहीतरी आहे हे दाखवतात. आणि हे नेमकं काय आहे? दीपकेंनी उपोषण बंद केलं. त्याच्यानंतर आंदोलन चालू राहील का नाही? जंतर मंतरवर धरणं चालू राहील का नाही? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आलेला नसताना आपली पुढची दिशा काय असेल ह्याच्याबद्दल कुठचीही वाच्यता दिपकेंनी केल्याचं निदान मी वाचलं नाही. कदाचित त्यांनी स्वतः काही ते बोलले असतील. पण रस घेतला, दिपके साहेब बाजूला झाले आणि त्यानंतर जमाव हिंसक बनला. नंतर बनला हिंसक, लक्षात घ्या. हिंसक बनला आणि कनॉट प्लेसमध्ये ज्या काही वाहनं उभी केलेली होती, त्याची तोडफोड करण्यात आली. एक प्रकारे पोलिसांना अर्थातच ते सगळं हँडल करायची क्षमता आहे त्यांच्यात आणि त्यांनी तसं केलं सुद्धा. पण हा जो हिंसाचार आहे, हा कुठल्या थरापर्यंत जाईल याचा अंदाज काल संध्याकाळी मात्र येत नव्हता. तेव्हा खेळी कशा केल्या गेलेल्या आहेत याचा थोडा विचार करा. म्हणजे एका बाजूला केजरीवाल साहेब वगैरे सगळे आले, मुलायमचे सुद्धा त्यांचे सगळे खासदार जे आहेत, त्यांचं नेतृत्व करत अखिलेश यांच्या पत्नी ह्या लोकसभेतून जंतर मंतरकडे निघाल्या आणि त्यांनी मोर्चा काढला वगैरे ते सगळे खासदार त्यांच्या सोबत. त्यानंतर जुने अनुभवी योगेंद्र यादव तिकडे पोहोचलेले होते. सगळी मंडळी तिथे आलेली होती. आपल्या सगळ्यांना काय काय तत्वज्ञान ऐकवत होती. सगळी गोष्ट बाजूला ठेवा. आता कसं झालंय बघा, की मी म्हणते त्याप्रमाणे या आंदोलनामध्ये सगळ्यांना हात धुवून घ्यायचा होता. सगळ्यांना घ्यायचा होता हात धुवून. एक काम आहे, त्यांनी ज्याला कॉज म्हणतात ना, हे सगळं का झालं? तर ते त्यांनी खरं कारण शोधून काढलेलं होतं. नीटचे पेपर जे आहेत, ते कायम फुटतात. केवळ नीटचे नाही, तर अनेक परीक्षांचे कागद गेली काही दशकं फुटतायत आपल्या देशामध्ये आणि त्यांनी अनेक प्रकारे नुकसान होतंय.
पण ही एक जेन्युइन कन्सर्न आहे विद्यार्थ्यांची. हा मुद्दा हाताशी धरून हे सगळी वीण कशी केली गेली ते बघा. तेव्हा मुद्दा बरोबर निघाला, फक्त त्याचं अंतिम ध्येय जे आहे ते विद्यार्थ्यांचं कल्याण अजिबात नव्हतं, ते सत्ता हाती घेण्याचं होतं. एक तुम्ही आंदोलन करता तिथे बघितलं असेल आणि तो काय सांगतो तुम्हाला, नेपाळ सारखी परिस्थिती इथे होईल. आम्ही नेपाळ सारखी सत्ता हातात घेऊ, संसद को उखाड देंगे. म्हणजे संसदेची इमारत आम्ही धुळून टाकू, जमीनदोस्त करू आणि सत्ता हातात घेऊ, म्हणून बिनदिक्कत हा आंदोलक सांगत होता. तेव्हा आंदोलन करायचं एकदा ठरलं, अॅजिटेशन करायचं एकदा ठरल्यानंतर त्याच्यामध्ये मोदी विरोधामध्ये असलेले सगळे फॅक्टर्स सामील झालेले होते. मग त्याच्यामध्ये जसे अ, चीनशी जवळीक असलेले सोनम वांगचुक असतील, किंवा राहुल गांधी तर परदेशातच गेले. म्हणजे वांगचुक एका बाजूने आले, एका बाजूने दिपके आले आणि दिपकेला आंदोलनाचा अनुभव नाही म्हणून आपचे लोक घुसले आतमध्ये. एवढ्यावरती मॅटर्स थांबलेल्या नव्हत्या, तर पाकिस्ताननी पण हात धुवून घेतले त्याच्यामध्ये. उमर अब्दुल्लानी कॉल दिला स्टेटहूडसाठी. जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा द्या, पूर्ण दर्जा द्या राज्याचा. हे म्हणत आंदोलन कोणी छेडलं? तर उमर अब्दुल्लांनी छेडलं. त्या आंदोलनामध्ये कोण घुसणार होते? अर्थातच पाकिस्तानी हस्तक घुसणार होते. तेव्हा आंदोलन एकच, पण एका बाजूला चिनी हस्तक, एका बाजूला अमेरिकन हस्तक आणि एका बाजूला पाकिस्तानी हस्तक. आणखी इतर काही मंडळी होती, तुम्हाला माहिती आहे, मिशनरीज आणि त्यांची फौज, आणि त्यांना कोणी स्पॉन्सर केलेलं आहे हेही तुम्हाला कल्पना आहे. तेव्हा ह्या सगळ्यांचा गोळाबैरी जी आहे ती नेमकी काय आणि हे सगळं मोदी हाताळणार का, हा प्रश्न होता. बरं, एवढे सगळे फॅक्टर्स एकत्र आल्यानंतर संसद को उखाड देंगे बरोबर आहे, पण अखेर सत्ता कोणाच्या हातात येणार? एखादा नोबेल प्राइज विजेता आहे आपल्याकडे, अर्थशास्त्री, भारतीय ओरिजिनचा पण आहे, भारतीय नागरिकत्वाचा पण आहे, सगळं आहे, आणि जे अमेरिकेचे बाहुले आहेत अशी मंडळी आहे तिथे हजर. सगळं पुढचा कार्यक्रम त्यांचा ठरलेला असणार. फक्त सत्ता हाती घ्यायची आहे आणि ती भारतासारख्या देशात शक्य नाही हेही त्यांना माहिती. तेव्हा आंदोलनामध्ये आधी उडी घेतली वांगचुक साहेबांनी. 20 जुलै पर्यंत ते ताणून नेलं आणि त्यानंतर त्यांनी पोबारा केला. त्यांनी अंग काढून घेतलं, कारण त्यांना कळलं की पुढे काय करायचा बेत आहे. पुढची जी जाळपोळ आहे, पुढचा जो हिंसाचार आहे, तो आपल्या माथ्यावरती वांगचुकला नको होता. अर्थातच त्याचे जे स्पॉन्सर्स आहेत सीमेपलीकडे बसलेले, त्यांनाही त्या पापामध्ये सहभागी व्हायचं नव्हतं. ते पाप कोणाच्या डोक्यावर येणार? तो वाल्या कोळ्याच्या. तर तुम्ही मला म्हणाल की हा वाल्या कोळी जो आहे तो खरोखरच वाल्या कोळी आहे, त्याचा हात धरून पुढे नेणारे आपवाले तिकडे हजर झालेले होते आणि त्यांनी आपलं काम अशा तऱ्हेने सुरू केलं की मी म्हटलं तसं रस पिऊन आंदोलन संपवलं. संध्याकाळचा हिंसाचार जर का आणखी पेटत 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 गेला असता तर दिपकेने हात वर केले असते की बाबा मी तर आंदोलन संपवलेलं होतं, माझ्या अखत्यारीमधलं नव्हतं, म्हणजे पोलीस मला तुम्ही उचलू नका, एवढी सोय करून ठेवली स्वतःची. आणि आंदोलन तर पुढे न्यायचं. आज सुद्धा असं म्हणतात की आंदोलन पुढे नेणार आहे. तेव्हा पाकिस्तानचे हस्तक जे आहेत ना ते अजून कुठेही काही बोललेले नाहीयेत. आज जर का आंदोलन पुढे रेटण्याचा प्रयत्न झाला तर तो प्रयत्न जो आहे तो रेटण्याची ताकद ही फक्त पाकिस्तान्यांच्या हातात. आणि तुम्ही असं समजू नका की केवळ उमर अब्दुल्लांनी कॉल दिलेला आहे. पाकिस्तानचे दुसरे हस्तक पंजाब मधून दिल्लीपर्यंत पोहोचलेला जथ्था तुम्ही बघितला असेल आणि तेही तेच करायला बघणार. त्या लोकांना आवरणं थोडस कठीण आहे. आज जर का आंदोलन पुढे सुरू राहिलं आणि परत एकदा संसदेपर्यंत मोर्चा न्यायचा ह्या फॅक्टर्सने ठरवला, इट्स गोइंग टू बी अ ब्लडी वॉर. म्हणजे फारशी काय परिस्थिती भूषणावह असेल असं नाहीये. त्यामुळे त्या सगळ्यामधून दिपकेला स्वच्छ ठेवलं. पण एक गोष्ट एस्टॅब्लिश करून घेतली की दिप्ते हा लीडर आहे. बरं, दिप्ते हा लीडर आहे हा तर कळला, पण
दुसरे अमेरिकन हस्तक जे आहेत, केजरीवाल, सिसोदिया वगैरे, त्यांनी गोष्टी हातात घेण्याचा प्रयत्न तर केला. आता त्याच्या मागे नेमकी अमेरिका या दोनापैकी कोणाला निवडते हे बघायचंय. एकंदरीतच तुम्ही बघाल तर दिल्लीची सत्ता आपच्या हातात कशी आली? काँग्रेसला हकलून. पंजाबची सत्ता कशी आली? काँग्रेसला हकलून. बरोबर आहे ना? म्हणजेच काँग्रेस आज अमेरिकेला नकोशी झालेली आहे का? हा प्रश्न आहे. अमेरिकेला काँग्रेस नको आहे. तिला रिप्लेस करण्यासाठी त्यांच्याकडे टीम तयार झाली. केजरीवाल, सिसोदिया, संजय सिंग ही जर का माणसं बदनाम आहेत आणि त्यांना विशाल जनमानसामध्ये स्थान मिळणार नाही असं वाटलं तर पुढचा नेता म्हणून दीपिकेचं नाव जे आहे ते प्रस्थापित करून घेण्यापुरतं हे आंदोलन होतं. लक्षात घ्या. हे आंदोलन तेवढ्यापुरतं होतं आणि ते नाव आज प्रस्थापित झालेलं आहे. त्याचा वापर अमेरिका कसा करते हे आपल्याला बघायचं आहे. कारण कुठल्याही क्षणी आज केजरीवाल असेल, मनीष सिसोदिया असेल, या सगळ्यांना न्यायालयाने सोडून दिलं की बाबा ह्याच्यामध्ये काही देर इज नो प्राइमा फेसी एव्हिडन्स म्हणून. आता त्याचं अपील कोर्टात गेलेलं आहे. ते अपिलेट कोर्ट काय करतं ते बघूया आपण. तोपर्यंत ही मंडळी निर्वेदपणे फिरतायत. हे सुटले तेव्हाच सोनम वांगचुकही सुटलेला होता 8-10 दिवसाच्या अंतरामध्ये. सगळ्या गोष्टी आठवून बघा एकदा. तेव्हा ही तिन्ही फॅक्टर जे आहेत ना, त्यांना खेळवलं कसं जातंय. त्यांना खेळवणारा जसा पश्चिमात बसलेला आहे, तसा पूर्वेला बसलाय आणि तसाच दिल्लीत पण बसले साहेब आमचे. आणि ते काय कच्च्या गुरूचे चेले नाहीयेत. त्यांच्याकडून 4 गोष्टी अमेरिकेनी, चीननी आणि पाकिस्ताननी पण शिकण्याची गरज आहे. तेव्हा हा आहे तो बुद्धिपट. हा आहे बुद्धिपट. तुम्ही म्हणाल की हे सगळं काय चाललेलं होतं? तर राहुल गांधी निशाणा आहे. बरोबर आहे. आंदोलन तो बहाणा आहे आणि निशाणेबाज कोण आहे? केजरीवाल आहे. असं जर तुम्ही म्हणू शकाल. हे चित्र आहे, परंतु ते चित्र सुद्धा फसवं आहे हे लक्षात घ्या. राहुल गांधी कसे बाहेर राहिले तुम्ही मला सांगा. आणि जेवढा विश्वास अमेरिका आपवर दाखवते किंवा दीपिकेवर टाकते, तेवढा राहुल गांधीवर टाकलेला होता का? हा प्रश्न पण येतो त्याच्यामध्ये. तर ह्यांनी चीनशी एमओयू करून ठेवलेला आहे. तेव्हा ज्यांचं इतकं घनिष्ठ नातं चीनशी जुळलेलं आहे, त्याच्या हातामध्ये अल्टिमेटली सूत्र जाणार का हा प्रश्न आहे. म्हणून अमेरिकेचा इथे हात थोडा आखडता येणार याची माझी खात्री आहे. आणि तो जेव्हा आखडता येईल म्हणजे जर केव्हा कधी शक्य झालंच सत्ता हाती येणार अशी चिन्ह दिसायला लागली तर राहुल गांधी विल नॉट स्टँड अ चान्स बिकॉज ऑफ दॅट एमओयू. बिकॉज ऑफ दॅट एमओयू. आणि हेही तुम्हाला सांगते की तो एमओयू होता म्हणूनच ओबामा साहेबांनी 2011चं आंदोलन या लोकांना हाताशी धरून त्याच युपीए सरकारच्या विरोधात छेडलेलं होतं, ज्यांनी तो एमओयू चीनशी केलेला. तेव्हा हा जो सगळा संघर्ष आहे तो संघर्ष अमेरिका विरुद्ध चीन, पाकिस्तान दोघांचेही हस्तक. जो कोणी पुढे येईल त्याच्या सोबत हे धावाधाव करणार आणि आपल्यावर टाकलेली कामगिरी पूर्ण करणार. त्याच्या सगळ्याच्या अगोदरच आमच्या शहासाहेबांनी या सगळ्या बेताला कशी काडी लावली बघितलं आणि त्यांच्यामध्ये फोडाफोड केलेली आहे. फोडाफोड केली. चीन आपसूक बाहेर झाला. त्याला माहितीये की टेन्शन तयार करायचं, मोदींना दाखवून द्यायचं बघा आंदोलन केलं तुमच्या विरोधात पण मागे पण आलो. त्यामुळे ब्रिक्स कंटिन्यूज. ब्रिक्स कंटिन्यूज. ते वॉशिंग्टन डीसीने सुद्धा काय केलं लक्षात घ्या. तेही हाच इशारा देत आहेत. आंदोलन छेडलं, आम्हाला पाहिजे असेल तर वी कॅन टेक इट टू दी लॉजिकल एंड. तुमच्या हातून सत्ता हिसकावून घेण्याच्या थरापर्यंत आम्ही जाऊ शकतो. आज आम्ही गेलेलो नाही आहोत. सावध व्हा. सावध व्हा आणि आम्ही सांगतो तसं ट्रेड डील करा. आमचा मका घ्या, आमचं अमुक घ्या. आम्ही सांगितलं तर चीनवर हल्ला करा. आम्ही सांगितलं तर अमुक हल्ला करा, तमुक हल्ला करा. युद्धात सामील व्हा. तुमचं सैन्य
इराणमध्ये पाठवा, या सगळ्या अटी भारताने मान्य करायच्या, गुलाम असल्यासारख्या, मग अमेरिका तुम्हाला 0% टेरिफ देऊ शकेल. 0%. आणि इतर आणखी काय काय कामं तुमच्या हातून करून घेतील माहिती नाही, त्यांची मोठी चार्टर तयार असणार. हे सगळा जो बुद्धिपट आहे तो असा आहे, बुद्धिबळाचा पट, आणि त्याला मोदी जुमानणार नाहीत. दोघेही इशारा देत आहेत, लक्षात घ्या. आणि दोघेही निर्वाणीपर्यंत परिस्थिती जाण्या अगोदर 4 पावलं मागे उभे राहिलेले आहेत. पाकिस्तानच्या हातात काही नाहीये. तो फक्त अमेरिका शिरजोर असेल तर त्यांच्यासोबत आपलं वजन, चीन शिरजोर असेल त्याच्यासोबत आपलं वजन, एवढाच त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या हातामध्ये डिसिजन मेकिंग या घडीला नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.